हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल. आज आहे संडे. ठरल्याप्रमाणे आपण चाललोय फिरायला. तर कुठे जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. पण पहिली करूया पोटपूजा. इथे आम्ही स्टॉलवरती थांबवलेला आहे. कॅफे आहे हा. आणि इथे समोसा आणि पप्स घेतलेले आहेत खाण्यासाठी. तर त्यांनी अगोदरच ना ती चटणी वगैरे टाकून दिली. तर मला ना हे आवडत नाही ते चटणी वगैरे वरती असं घालून. तर आपण छान पाऊस पडतोय, गरमागरम समोसे पहिला खाऊन घेऊया. आणि कोणाला त्यांना दोघांना पप्स खायचे ते खाऊ देत. मी तरी गरमागरम समोसा खाणार आहे. तर पटकन नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू करू. हे बघा, इकडे प्रत्येक ह्याच्यामध्ये ना ते टाकून दिलेलंच आहे. त्याला सांगितलं होतं टाकू नका म्हणून, तरी पण टाकून दिले. असे करतात. छान अशा 4 प्लेट आलेले आहेत. आणि आम्ही आता बसून वगैरे खाणार नाही आहे, कारण की बाहेर पाऊस चालू आहे. पावसाची मजा घेत आम्ही खाणार आहे इकडे बाहेरच. छान असे गरमागरम समोसे. कोणाकोणाला समोसे आवडत आहेत ते कमेंट करून सांगा. हे बघा, इकडे नाही हा कॅफेचा एरिया. आणि इथे जे प्रोडक्ट्स आहेत ते स्वतः सगळे बनवतात. तर मी आतमध्ये गेलेलेच नाही आहे नेमकं काय आहे बघायला. तर बाहेरूनच थोडंसं घेतला होता व्हिडिओ. भक्तीला तर खाता येत नाही आहे बिचारीला, कारण त्याच्यामध्ये एवढी काय भाजी वगैरे नाही आहे. सगळं कुरकुरीत आहे. चला आता खाऊन वगैरे झाले आणि आता जाऊया प्रवासाला. तर मस्तपैकी इकडे हिरवागार परिसर आहे. चला जाऊया फिरायला. आज संडे आहे. संडे पिकनिक. आणि आज आणि कालपासून या पावसाला काय झाले माहित नाही. एरवी नव्हता आणि आज म्हणजे काल 4 वाजल्यापासून ना असा चालू झालाय. नको म्हणते वाटतं कुठं बाहेर जायला. समोर दिसते ना झाले एवढा पाऊस चालू झालाय. ह्या रविवारी भक्तीला आणि खड्ड्यात पाणी भरले पूर्ण. पावसाळ्यात पाणी भरले सगळीकडं. एवढा पाऊस नव्हता आणि आम्ही केलेलं प्लॅनिंग एक झालंय, एक सगळंच मूड ऑफ झालाय. जायचं होतं खूप लॉंग ड्राईव्ह. जाणार होते, गेलो शॉर्ट ड्राईव्ह. आणि आता आम्ही गाडीत आहे. बाहेर पाऊस आहे. एवढा पाऊस आहे की खाली उतरायची शक्यता नाही. काचेवरती एवढंसं धुक्क झाल्यासारखं झालं. एवढा पाऊस आहे. मध्ये पण गेलो होतो तेव्हा पण असंच झालं होतं. गेल्या रविवारी गेलो आईच्या गावी तेव्हा पण असंच झालं. एरवी ह्याला सोमवार ते शनिवार पडायला काय होते माहित नाही. रविवार बरोबर. संडे आणि ह्या भागात जिथं आम्ही आलोय ना त्या भागामध्ये पाऊस जास्त असतो. ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं एकीकडे आणायला, घेऊन आलेत एकीकडे. त्या टायमाला त्यांची काही चूक नाहीये. त्या टायमाला पावसाची चूक आहे, कारण की तिकडचे रोड बंद झालेत. आम्ही जिकडे जाणार होतो तिकडे म्हणजे 3-4 तासाचा प्रवास होता. येऊन जाऊन 500 किलोमीटर होतं. हे सगळं प्लॅनिंग केलं, बॅग भरली आणि तोपर्यंत ही अशी बातमी समजल्यावर आम्ही तिकडचा रूट कॅन्सल केला. आणि इथे जवळच म्हणजे तरी पण 2-3 तासाचा प्रवास येऊन तो जास्त होता. 2 तासाला जायला, 2 तास यायला, म्हणजे 4 तासाचा प्रवास. आणि मग थोडीशी पाऊस पडल्यामुळे आम्ही तिकडे जायचं कॅन्सल. आणि इथे आता आलोय ते बरोबर आहे, पण खाली गाडीतून उतरता येते की नाही काय माहिती. एवढा पाऊस आहे. भक्ती हौसानं माझ्या बरोबर आले. तुम्ही दोघंजण 2 रविवार गेलात मला सोडून म्हणून. आज तिचा पेपर होता. पेपर चुकवून आले. नाही, मी मंडेला देतो. हा, सरांना सांगितले मंडेला देतो म्हणून. आणि आले. जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे तुला. गाडीतनं फिरायची हौस. पुढचा कॅमेरा करून तुम्हाला दाखवतो. थांबा, किती पाऊस आहे आणि समोरचं किती दिसतंय बघा. एवढा पाऊस. काय करावं या पावसाला. समोरचं काय दिसे ना. एवढा पाऊस. हा कोणता रस्ता आहे कमेंट करून सांगा बघूया. कोणाकोणाला समजतं काय म्हणताय. डांबरीचा रस्ता आहे. एवढे खड्ड्यात
खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत का कळेना. एवढा पाऊस आहे त्याच्यात आमची छत्री गेल्या वेळेला ह्याच्यामध्ये मोडली म्हणजे फक्त थोडीशी खराब झाली. त्या अडकली गेल्या वेळेला शेतात गेलो होतो त्या. बायकर गाड्या फिरायला मुलं कॉलेजची असतात ना असं फिरायला आलेली. दादा म्हणजे 3 वर्षात मी जाणार मी पाठवलं तर तो जाणार. अजून पप्पाला परमिशन नाहीये. तू लगेच कुठं मागतोयस. अजून नाही पाहिजे पण बायकर ती हिरो होंडा आहे. बाईक चालवणारा बायकरच असतो पण त्या गाड्या थोड्याशा कसं बूम बूम करून आवाज करून पळवतात त्याने जरा भारी वाटतं. हा एवढ्या पावसाला रेनकोट वाले बिचारे 2 व्हीलर वाले स्वच्छ एवढी गाडी धुतली होती लाल भडक पाणी. गाडी स्वच्छ झाली पण लाल भडक पाणी लाल भडक माती असं तसं वेडी वाकडी वळणं म्हणून सारखं कॅमेरा घालतोय तिकडून इकडून. लई पाऊस आहे बिचारा. जरासं थांब की रे जरा बाहेर उतरून कारण की गाडीतूनच फिरल्याची मजा अशी होणार आहे वाटतं आज. आवाज पण कसला आहे तिथे काचेवरती दिसत असेल बोट उठल्यावरचे वाप बाष्प. चल फिरायला जाऊया मस्तपैकी. तुम्हाला दाखव तिथं पोचल्यानंतर दाखवते आम्ही नेमकं कुठं आलोय ते. इकडच्या साईडला सगळे बहुतेक ना रोप असतात वाटतं. म्हणजे पेरणी करत नाही तर रोप अशी करतात कारण की बहुतेक पाऊस जास्त असल्यामुळे असं करत असतील. होय ना. बघा ना सगळीकडे हे ना असं भात लावलेलं आहे. आमच्याकडे असं लावत नाहीत भात म्हणजे दाणे टोकनतात असं पण इकडे तसं करत नाहीत. पाऊस बघा केवढा आहे. आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागले थंडी आहा. धरायला पाहिजे. तू पुढे बघून गाडी चालव. समोरचं ना दिसेना झालं एवढा पाऊस झालाय. हा एक घाट सेक्शन. फक्त आमच्या 3 गाड्या आहेत बाकी इकडे काही दिसत नाही गाडी वगैरे. आणि थंडी पण वाजायला लागली. धुकं ही एक 4थी गाडी दिसते तर येणारी तर इकडून नाही येत. एक सारखा पाऊस एक सेकंड पण थांबलेला नाहीये. एवढा मोठा पाऊस आहे. धबधबा काय धबधब्याची मजा आणि व्हिडिओ करण्याची हाऊस तुम्हाला. बाहेर कसं उतरणार. मी आता उतरले होते पण छत्री मला आवरे ना. एवढं वारा आहे मस्त आहे ना. हा ना आंबोलीचा धबधबा पण ह्या धबधब्यांना मागे टाकेला असले धबधबे आहेत. धबधबा पण नाही म्हणजे डोंगरातनं पाणी यायला लागले ना ते. तर कितीतरी ठिकाणी असं पाणी यायला लागले जे धबधब्याच्या पुढचं पाणी आहे. हे बघा इकडे असं किती मी गाडीतून आणि ते काच असल्यामुळे ना काच पण उघडू शकत नाही कारण की पाऊसच एवढा आहे की. आणि रेनकोट आणायला पाहिजे होते. बघा सगळ्यांनी कसं घालून फिरायला आले ते बघा. रेनकोट भूतच आहे ती घाटातले भूत. छोटे छोटे आहेत पण भारी वाटतात ना. कसले आहेत. पांढरं पाणी एकदम समोरचा रस्ता दिसत नाही आणि हे सगळे तर लाल. किती भारी वाटते ना. असं चालत वगैरे फिरायला पाहिजे. एक छत्री रेनकोट पण घालायचं छत्री पण घ्यायची. ही अशी पार्टी पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. आणि आता सांगू का तुम्हाला आम्ही आले गगनबावड्याला. गौरांग म्हणतो उतरायचं.
पोहोचलोय तरी आम्ही इथे. गाडी मागे चालली असं वाटायला लागले है ना. हे काय झालं गे पुढे पार्किंग सगळं झालं. फिरायला आलोय आम्ही. मस्तपैकी नाश्ता केलाय हॉटेलला आणि आता लगेच चाललंय यांचं पहिला जेवूया. राहिलं बाकीचं सगळं. खरं पावसात खरोखरच भूक लागते. मी सकाळी मस्तपैकी नाश्ता केलाय तरी पण मला भूक लागली नाही. आता वाजलात 1 वाजून 6 मिनिटं झाले. हे बघा आम्ही एवढं सगळं खायला घेतलं. हा वाळला खाना बघ. तिला गाडीत बसल्यानंतर लागतं तिचं असं तोंड मॅम 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 चालू नया डिश पण आले. डायरेक्ट बघा किती छान. चमना भिजायचं नवीन नया दिस आहेत ते. गाडीवर किती पार्किंग आहे वाटतं. वरती पार्किंग. हा 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 आलेलो आपण इकडे. मला ते खाली जाईल पूर्ण गाडी अशी पूर्ण ना गाडी अशी घाटात. इथे नाही लागत. 2 माणसं एक छत्री सगळ्यांच्याकडे तेच आहेत. 2 माणसं एक गाडीच्या या साईडला जावं. इथे नाही बसत. ह्या गाडीच्या इथे नाही तर तिथे 2 ठिकाणी स्वतः जागा आहे. कसला घाट आहे. ह्या घाटाची भीती मला काय वाटते माहिती आहे. मागे पुढे गाड्या वळवायचं की नाही हा मग त्याची भीती मला वाटते. इथून चालत जायला पाहिजे. हा कोण बोलणार नाही. न्यायाधीशाच्या गाडीच्या मागे लावूया त्यांच्या. हा खाऊन जाऊया म्हणजे थोडंसं. कारण की आता भक्तीला पण भूक लागली आणि मला थंडी पण वाजायला लागली. जरा पोटात गेल्यानंतर गरम गरम होईल. तर आम्ही ना पहिलं पोटपूजा करूया आणि मग बाकीचं नंतर चालू करूया.